नमस्कार. आपण ऐकतोय जयश्रीताई पटवर्धन लिखित असामान्य व्यक्तिरेखा आणि विचार. आजची आपली असामान्य व्यक्ती आहे निलिमा मोकाशी, एक गणितप्रेमी शिक्षिका. निलिमाताईंचा जन्म बेळगावचा. माझ्या मिस्टरांचे आजोबा बेळगावचे एक प्रसिद्ध वकील होते. हे ऐकल्यावर त्यांना एकदमच आनंद झाला. माहेरची माणसं भेटली असंच त्यांना वाटलं. निलिमाताई माहेरच्या शैला शिरगावकर. त्यांचे आजोबा बेळगावला प्रसिद्ध वकील होते. सत्याची बाजू घेऊनच खटला लढायचे. ऐकायला थोडं कमी येऊ लागल्यावर मुंबईला बेल कंपनीत व्यवस्थापन संचालक म्हणून ते रुजू झाले. वयाच्या 10व्या वर्षी ताई त्यांच्या सर्व कुटुंबियांसमवेत मुंबईला शारदाश्रम सोसायटीमध्ये राहायला आल्या. ताईंच्या जडणघडणीत आई, वडील, शाळा आणि शारदाश्रमाचा खूप मोठा सहभाग आहे. त्यांच्या वडिलांनी घरातच मुलांसाठी केवळ छंद म्हणून ग्रंथालय चालू केलं होतं. त्यामुळे वाचनाचे संस्कार त्यांना लहान वयातच झालेले होते. उत्तम पुस्तकं वाचायला मिळाली. त्यांच्या आईलाही कला, सांस्कृतिक कार्यक्रम यांची आवड होती. त्यांनी ताई आणि त्यांच्या धाकट्या बहिणीला अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमांसाठी नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे. सोसायटीमध्ये लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, चित्रकला, स्पर्धा, मोठ्यांचीही नाटकं होत होती. त्याशिवाय कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, रमी, बुद्धिबळ इत्यादी वेगवेगळे खेळ आणि स्पर्धाही होत असत. तसंच बाहेरील प्रथित यश, वाद्यवृंद, पोवाडे इत्यादी असंख्य कार्यक्रमांची रेलचेलच असे. ताईंचं आयुष्य शारदाश्रम सोसायटीतच गेलं. पुढे बऱ्याच वर्षांनी ताईंना सोसायटीतील सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधीही मिळाली. काही वर्ष त्यांनी कामही केलं. शारदाश्रमाची एका आदर्श सोसायटीत गणना झाली. श्री दिलीप प्रभावळकर यांच्यासारखे कुणी कलाकारही सोसायटीचं ऋण मान्य करतात. निलिमाताईंच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं शिक्षण पिंटो व्हिला इथे झालं. त्या संपूर्ण गणित आणि संख्याशास्त्र घेऊन BA झाल्या. गणित, इंग्रजी विषय घेऊन त्या BEd झाल्या. तेव्हापासून त्यांचं शारदाश्रम विद्यामंदिराशी नातं जुळलं. 36 वर्ष म्हणजे 1961 ते 1997 शारदाश्रम विद्यामंदिरात शिक्षिका, निरीक्षक, उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक अशी नोकरी केली. कुठल्याही पदापेक्षा कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या गीतेच्या वचनावर त्यांची श्रद्धा आहे. जीवनाचा साथीदारही शारदाश्रमातच मिळाला. सासर, माहेर, सख्खे शेजारी. श्रीत अनिल मोकाशी हे इंजिनियर होते. तेव्हा VJTI या प्रथित यश कॉलेजमध्ये ते प्रोफेसर होते. त्यांच्या आणि सासरच्या मंडळींच्या पाठिंब्यामुळे घर, शाळा आणि गणित अध्यापक मंडळ अशा 3ही आघाड्यांवर ताई समर्थपणे काम करू शकल्या. 1978 नवीन गणिताचं वारं आलं. त्यावेळी गणित अध्यापक मंडळाची स्थापना झाली. ताईंच्या शब्दात सांगायचं झालं तर गणित अध्यापक मंडळावरून आठवण झाली. औरंगाबादला MGA महामंडळाचं पहिलं गणित अधिवेशन भरलं. मंडळाचे संस्थापक सदस्य, अनेक दिग्गज गणितींची हजेरी पण होती. अधिवेशनात परिसंवाद, पुस्तक प्रदर्शन, मनोरंजक गणिती खेळ, व्याख्यानं इत्यादी भरगच्च कार्यक्रम होते. दरम्यान ही मंडळी जेवायला बसली असताना बृहन्मुंबई शिक्षक प्रतिनिधींनी एकदमच जाहीर करून टाकलं की आपलं गणित मंडळ स्थापन होईल आणि त्यांच्या कार्यवाह निलिमाताईच असतील. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. असं तिथे जेवणाच्या टेबलावर गणित मंडळ स्थापन झालं. 1979 त्यांचं व्यवस्थित गठन झालं. सर्वांनी काम सुरू केलं. शनिवार, रविवार सुट्टीचा वार न बघता हे काम सुरू झालं. 1980 लगेचच मुंबईला गणित अधिवेशन भरलं. अधिवेशन तर अप्रतिमच झालं. श्रीत वाड सरांच्या मार्गदर्शनाखाली भरलेलं गणित प्रदर्शन लक्षवेधीच ठरलं. सामान्य माणसांपर्यंत गणित पोचवणं हे ध्येय असलेल्या या मंडळात ताईंचा अजूनही सहभाग आहे. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाने
बृहन्मुंबई गणित अध्यापन मंडळावर विश्वासाने सोपवलेली अध्यक्ष आणि कार्यवाह ही मानद ताई आणि कर्वेबाईंनी 6 वर्ष म्हणजे 1990 ते 1995पर्यंत समर्थपणे पेलली. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात सगळीकडे दौरेही झाले, गणित अधिवेशनंही झाली. अधिवेशनात गणिताचे खेळ, व्याख्यानं, कार्यशाळा, पुस्तक प्रदर्शन तर असायचंच. त्यासाठी कुठल्याही प्रकारची सरकारी मदत कधीही घेतली नाही. या सर्व गणितींची स्वप्न उत्तुंग भरारी गरुडाची सर्वात अवघड आव्हान गणित भवन उभारणीचं होतं. आज ना उद्या सुसज्ज गणित भवन होईलच असं ताईंना वाटतं. बृहन्मुंबई गणित अखिल मंडळही हळूहळू वेगवेगळे कार्यक्रम हाती घेत वाटचाल करीत होते. 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित संबोध परीक्षा घेतल्या जातात. 10,000 म्हणजे तळागाळातलेही विद्यार्थी याच्यात सामील होतात. त्यामुळे पालकांचीही उजळणी होते, मेंदूलाही चालना मिळते. इच्छुक गणितप्रेमी मंडळाची वेबसाईट पाहू शकतात. डॉक्टर होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्था HBCSA या संस्थेत एकत्रित शिक्षकांसाठी एक कार्यशाळा घेतली. सुसज्ज सभागृहात विभाज्यतावर व्याख्यान देण्याची आणि इतर मान्यवरांची व्याख्यानं ऐकण्याची संधीही ताईंना मिळाली. डॉक्टर हेमचंद्र प्रधान तेव्हा गणित विभाग प्रमुख होते. तिथेच प्रश्न कसे काढावेत याचं मॅथमॅटिक्स टीचर्स क्वालिटी सर्कल्सच्या उपक्रमाद्वारे त्यांना मार्गदर्शनही मिळालं आणि त्यामध्ये काम करायलाही मिळालं. ताईंना गणित प्रयोगशाळेत आणि ग्रंथालयात प्रवेश मिळाला. त्यांच्यासाठी क्षितिज विस्तारलं गेलं. गणित अध्यापक मंडळामुळे मुंबई ही ताईंची तर कर्मभूमीच बनली. मंडळाने 2 कार्यशाळा शारदा विद्यामंदिराच्या आवारात आयोजित केल्या. 1. शून्य व्याख्यान ही पद्धत SNDTच्या माजी कुलगुरू डॉक्टर वसुधा कामत यांनी त्याला मार्गदर्शन केलं. विद्यार्थी केंद्रस्थानी शिक्षकांनी प्रत्यक्ष न शिकवता व्यवसाय तयार करून त्यावर आधारित प्रश्न काढून द्यायचे. विद्यार्थी तो भाग स्वतःच्या कुवतीनुसार शिकतात. मग त्यावर आधारित घटक चाचणी घ्यायची आणि विद्यार्थ्यांनी किती आकलन केलेलं आहे ते अजमावयाचं. ही कल्पना तशी राबवायलाही कठीणच होती. ज्ञानप्रबोधिनीमार्फत नाशिकला झालेल्या प्रज्ञा संवर्धन कार्यशाळेनुसार शारदा विद्यामंदिरात एका शिबिराचं आयोजन केलं होतं. ते सर्व शिक्षकांना खूपच आवडलं. राजीव गांधी फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या कार्यशाळेतील परिसंवादामध्ये दिग्गज गणितींबरोबर संधी मिळाली आणि ताईंना आपली मतंही मांडता आली. ताई म्हणतात, गणिती संस्कार रुजवणं हे एक समाजकार्यच आहे. ग्रंथालय समृद्धी हा एक महत्त्वाचा प्रकल्प त्यांनी राबवला. त्यासाठी मुंबईतील ख्यातनाम शाळांना भेटी देऊन ताई आणि ग्रंथपाल यांनी मिळूनच सर्वेक्षण केलं. त्याचा अहवाल सादर केला. त्यामुळे ग्रंथालयाचा चेहरा मोहराच बदलला. ज्ञानप्रबोधिनीच्या सहकार्याने शारदाश्रम शाळेतील शिक्षक, ग्रंथपाल यांच्यासाठी वाचनवेग हा प्रकल्प हाती घेतला. डॉक्टर अनघा लवळीकर यांनी भरभर कसं वाचावं, ते कसं समजून घ्यावं, सारांश कसा लिहावा, वेग कसा मोजावा याचं उतार्यांच्या आधारे मार्गदर्शनही केलं. त्याचा फायदा अजूनही सर्वांना होतो आहे. राष्ट्रीय एकात्मता हा एक चांगला प्रकल्प महात्मा गांधींच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त राबवला गेला. याची दखल वृत्तपत्र आणि मागोवा कार्यक्रमातून दूरदर्शननेही केलं. 2004 साली ताईंच्या मिस्टरांच्या वयाच्या 64व्या वर्षी अचानक निधन झालं. पुढच्या महिन्यातच ताईंचे जादूचे चौरस गणितातील ह्या पुस्तकाचं प्रकाशन बृहन्मुंबई गणिती अध्यापन या मंडळाच्या रौप्य महोत्सव प्रसंगी झालं. हा कार्यक्रम त्यांनी मंडळाच्या साथीने आणि सर्व नातेवाईकांच्या सहकार्याने धैर्य गोळा करून निभावून नेला. 1997 साली निवृत्त झाल्यावरसुद्धा त्या कधीच गप्प बसल्या नाहीत. सामान्य माणसांपर्यंत गणित पोचवणं हे ध्येय असलेल्या या मंडळात ताईंचा अजूनही सहभाग आहे.
शारदाश्रम संस्थेच्या सल्लागार म्हणून आणि नंतर बोर्डाचे सदस्य म्हणून जवळजवळ 20 वर्ष कार्यरत होत्या. या कालावधीत गणिताचा पाया भक्कम व्हावा म्हणून शक्य होतील ते उपक्रम केले. गणितांचे खेळ, कोडी, जादू, सोप्या युक्त्या यावर आधारित कार्यशाळाही घेतल्या. सर्वांनी प्रतिसाद उत्तमच दिला. याआधी शिक्षणतज्ज्ञ श्रीयुत निलेश निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिशुवर्गासाठी रचनेपासून बदल केले. त्यांनी संस्थाचालक आणि अधीक्षक यांच्याबरोबर मुंबई पुण्यातील अनेक नामवंत शाळांना भेटी दिल्या. त्यावरील प्रतिक्रियांचं संकलन केलं. तो एक मोठा प्रकल्पच झाला. सर्वांच्या सहकार्याने एक गणित जत्राही भरवली. 12 अंकांवर आधारित 12 हस्तलिखिते तयार झाली. बाहेरच्या शाळांनीही या प्रदर्शनाला भेटी दिल्या. या प्रदर्शनात गणितावर आधारलेली अनेक दालनं होती. योगायोगाची एक गोष्ट अशी आहे की त्यानंतर अमेरिकेच्या नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर ऑफ मॅथमॅटिक्स या गणित विषयाला वाहिलेल्या मासिकामध्ये गणितातील प्रयोगशील प्रकल्पावर आधारित लेखांसाठी त्यांना आवाहन मिळालं. ताईंनी या संधीचा फायदा घेऊन अपूर्णांकावर एक लेख लिहिला. तो भारताच्या तिरंग्यासहित छापूनही आलेला होता. ताईंचा या लेखामुळे आत्मविश्वास दुणावला. मुंबई बहिष्शाल विद्यापीठ विभागात गणिताची अनोखी सफर या उपक्रमात गणिती कूटप्रश्न मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. 2 कार्यशाळेनंतर पालकांनी आपल्या मुलांची शिकवणी घेण्याची गळ घातली. गणित प्रज्ञा स्पर्धेसाठी मुलांच्या शिकवण्या घेण्याचं काम सुरू केलं. सुरुवातीला शिकवण्याचे पैसे घेतले नाहीत, पण पुढे जेव्हा घेतले ते सामाजिक संस्थांना त्यांनी देऊनही टाकले. स्वतःची 75रीसुद्धा त्यांनी आदरणीय सिंधुताई सपकाळ यांच्या उपस्थितीत बालनिकेतन संस्थेत कुटुंबियांसमवेत जाऊन संस्थेला देणगी आणि मुलांना अमर चित्रकथा संच देऊन साजरी केली. शारदाश्रम शाळेतलाही संच दिलेत. करोना काळात त्या मुलाजवळ पुण्यात स्थायिक झाल्या. गणिती कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी झाल्या. रोटरी क्लबतर्फे झालेला संगणक तंत्रज्ञान कौशल्य हा कोर्सही त्यांनी केला. त्यानंतर लोकसत्तेत मराठी विज्ञान परिषदेतर्फे कुतूहल या गणितासाठी असलेल्या सदरात त्यांचे 5 लेख छापून आले. या लेखामुळे त्यांची मराठी विश्वकोशाच्या गणित विभागासाठी लेखक म्हणून निवडही झाली. काही तांत्रिक कारणामुळे अजून प्रत्यक्ष काम काही सुरू झालेलं नाही आहे. ताईंनी पुढे ज्येष्ठांसाठी काम सुरू केलं. स्मृतिभ्रंश आणि विस्मरण म्हणजे काय, मेंदूचं कार्य कसं चालतं यावर त्यांचा अभ्यास चालू आहे. पुण्याच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्याही त्या सदस्य आहेत. वृद्धांसमवेत योग, आहार, औषधावर चर्चा, स्मरणशक्तीवर खेळ चालूच आहेत. एकंदर वृद्धांना स्मृतिभ्रंश होऊ नये यासाठी त्या सतत प्रयत्नशीलच आहेत. मुलं आणि भाचा परदेशी असल्यामुळे नेदरलँड्स, अमेरिका, चीन, जपान, सिंगापूर या देशांना त्यांनी भेटी दिल्या. त्या म्हणतात की जपानकडून शिकण्यासारखं खूप आहे. जपानी लोकांचं देशप्रेम, तिथली शिस्तबद्ध कार्यपद्धती, स्वच्छता, नैसर्गिक आपत्तींवर मात यांचं बाळकडू त्यांना जन्मापासूनच मिळतं. परदेश गमनामुळे हे विश्वची माझे घरं या व्यापक दृष्टिकोनाचं पाथेय त्यांना मिळालेलं आहे. या सर्व कामात त्यांना सर्वांचीच साथ मिळाली हे त्या कृतज्ञपणे व्यक्त करतात. संसार म्हटलं की दुःख आलीच, पण माझं दुःख तळघरात का कोणलं, माझं सुख हंड्या झुमरं ग टांगलं या बहिणाबाईंनी म्हटलेल्या मंत्राप्रमाणे ताईंनी आपलं काम चालूच ठेवलेलं आहे. शेवटी काय, जीवन हे कसं जगायचं, कणत की गाणं म्हणत, हे ज्याचं त्यांनीच ठरवायचं आहे ना. ताई गणितप्रेमी होत्या म्हणून त्यांनी गणितावर खूपच मोलाचं काम केलं. मला तर गणितावर अधिवेशनं होतात हे फक्त ताईंमुळे समजलं. त्या स्वतःला गणितप्रेमी समजत असल्या तरी मी त्यांना गणिततज्ज्ञच म्हणेन. अशा या मोकाशी ताईंना आमचे सहस्त्रकोटी प्रणाम.